हा राजापूरचा जगन्नाथ मंदिर आहे आणि कोण शाप वगैरे आहेत बघा या नमस्कार मित्रांनो, राधे राधे. मायापूर धाम की जय. तर मित्रांनो, ते 3 वाजता आणि 4:30ला मंगल आरतीला गेलो. आरती करून आता आलो जस्ट. परत मंदिरात जाणार आहे 7 वाजता. आजचे खूप आपले चांगले ठिकाणे आहेत. राजापूरचा जगन्नाथ मंदिरसुद्धा आहे, जो सुद्धा जगन्नाथपुरीसारखाच एक महत्त्व देऊन जातो असा मंदिर. तिथेसुद्धा दर्शनाला जाणार आहोत. आजचं जिथे जिथे दर्शनाला जाणार आहोत आम्ही, इथलं तुम्हाला नक्कीच दाखवेन. आज तिथलं दर्शन तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की देणार आजच्या व्लॉगमध्ये. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कालचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि काय चूक होत असेल तर क्षमा करा नक्की. तर चला काय आजच्या व्लॉगला करूया इथून सुरुवात. सकाळी आता मंदिरात जाऊन परत आल्यावर नाश्ता होईल. बरं, मंदिरात मोबाईलच अलाऊ नाही म्हणून काही करू शकत नाही. तर चला वगैरे. अखेर आम्ही पोहोचलो मायापूर धामामध्ये. वैष्णव भक्तांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र मायापूर म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंची जन्मभूमी. येथे पाऊल टाकताच एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. भव्य मंदिर, सुंदर वास्तुकला आणि सर्वत्र घुमणारं हरे कृष्ण नामस्मरण मनाला एका वेगळ्याच भक्तिमय विश्वात घेऊन जातं. जगभरातून आलेले हजारो भक्त येथे एकत्र येऊन भगवंताची सेवा आणि भजन कीर्तन करतात. खरंच मायापूर हे फक्त एक मंदिर नाही, तर भक्तिप्रेम आणि कृष्ण भावनेचा एक दिव्य अनुभव आहे. हरे कृष्ण. आता आम्ही मंगल आरती लावलेला छान प्रकारे दर्शन घेतला. आता आम्ही इथे प्रसादाच्या लाईनमध्ये लागलो. इथे कुपन भेटले. रेशन रेशनला लाईनला लागलो. मित्रांनो, सकाळच्या नाश्त्यामध्ये आहे नूडल्स आणि चटणी. लय भूक लागली. चला सर्वांनी सकाळचा नाश्ता करून घ्या. सचिन प्रभू तुम्ही सुद्धा टाइम वेस्ट करू नका. तर चला आता आम्ही चाललो. त्या मंदिराचं दर्शन घेतला. मायापूरमधील जगातील सर्वात उंच मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे. अजून मंदिराचं काम चालू आहे, पण खूप छान प्रकारे दर्शन झालं आम्हाला. आणि आता आम्ही निघालो मायापूरमध्ये असणाऱ्या तीर्थस्थानांचे दर्शन घ्यायला. ज्या ठिकाणी जाऊ दर्शन घ्यायला त्या ठिकाणाचं तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासोबत केवट आहे, दुगारवाड्यावर तुम्ही कधी जाऊ शकता आणि शुद्ध शाकाहारी चायनीजचा लाभ घेऊ शकता. असे आमचे केवट शेवट. तर चला सर्वजण तयार आहेत. तर मित्रांनो, काल आम्ही मायापूरमध्ये पोहोचलो आणि मायापूरमधला काल राधा माधव मंदिर, जो जगातील सर्वात उंच मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही. आणि आम्ही आता निघालोय चैतन्य महाप्रभूंचे जन्मस्थान, जे मायापूरमध्ये ज्यांचं जन्मस्थान झालं तिथे आम्ही चाललोय. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी पुढे राजापूरचा जगन्नाथ मंदिर, तिथे सुद्धा जायचं आहे. पहिले आता बघूया इथे गेल्यानंतर दर्शन कसा करतो. तर चला बघत राहा मित्रांनो. खरंच फिरायला बाहेर 15 दिवस येतो ना, असं वाटतं घरी जेवण आहे, सुखाने इकडेच राहा. तर पोचलो आम्ही भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांचं जन्मस्थान. इथे यांचा जन्म झाला. इथे आपण आता जाणार आहोत आतमध्ये दर्शनाला. आता आम्ही पोचलो आहोत त्या पवित्र भूमीत जिथे श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार झाला होता. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी इथे श्री गौरांग महाप्रभूंनी जन्म घेऊन संपूर्ण जगाला हरिनाम संकीर्तनाचा संदेश दिला. या जन्मस्थानी पाऊल टाकताच मनात एक वेगळीच भक्तिभावना जागृत होते. शांत वातावरण, भक्तांचा नामगजर आणि महाप्रभूंच्या चरण स्पर्शाने पावन झालेली ही भूमी खरंच मायापूरला येणार प्रत्येक भक्तासाठी हे स्थान अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय आहे. हरे कृष्ण.
मित्रांनो, आता आम्ही निघालो राजापूरला. जगन्नाथपुरीमध्ये जे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मायांचं मंदिर आहे, त्याच्यानंतर जे प्रसिद्ध मंदिर असेल जे मांडलं जातं खऱ्या अर्थाने, ते राजापूरला आहे. ते आहे पश्चिम बंगालमध्ये आहे ते मायापूरमध्ये. आता आम्ही चाललो राजापूरला भगद्रा कंटिन्युअर व्लॉगमध्ये. तिथले दर्शन मग आजच्या व्लॉगमध्ये घडतो. इथे जे मायापूरमध्ये जे जवळ दर्शन होते ते मंदिराचे दर्शन आम्ही घेतले. आता बसचा प्रवास करून आम्ही चाललोय राजापूरला. मला जगन्नाथ बलदेव सुभद्रा माया की जय. मित्रांनो, माझ्यासोबत नवनाथ प्रभू आहेत आणि आम्ही आता मायापूर तो राजापूरचा प्रवास करणार आहोत. राजापूरमध्ये सुद्धा जगन्नाथ बलदेव सुभद्रा मायांचं मंदिर आहे. तर प्रभूजी काय बोलणार आपल्या यात्रेबद्दल? आजचा खूप चांगला आणि सोन्या दिवस आहे. आज आम्ही सकाळीच कधी न उठणार 3 वाजता उठलो आणि आज मंगल आरती अटेंड केली आणि पंचेचं दर्शन घेतलं, राधा महा दर्शन घेतलं. एवढं खूप छान वाटलं की असं वाटतं जीवनामध्ये एक सुवर्णाचा दिवस उजाडला आणि सुरुवात झाली. आणि आज पूर्ण दिवस मायापूरमध्ये आम्ही दर्शन घेत आता शेवटी राजारामपूर मंदिरात चालू रोजी. तिथे आमचं लेक्चर आणि प्रवचन आहे आणि सर्वांसाठी महाप्रसाद आहे. आणि आजचा दिवस खूप सुवर्ण अक्षर लिहिण्यासारखं आहे, खूप छान आहे आणि आनंद वाटला. हरे कृष्णा. हरे कृष्णा. जगन्नाथ बलदेव सुभद्रा माया की जय. मित्रांनो, बसचा प्रवास करत आम्ही पोहोचलो आता राजापूरला आणि बस आमच्या पार्किंग केल्यात आणि चाललोय आता पुढे. जे प्रभूची गरज म्हणजे आम्ही बघितलं लहानपणी बघते ना, जे ठिकाणे होते ना ते बघते ऐकले होते कानाने. आज प्रत्यक्ष डोळ्याने बघतोय. अशा ठिकाणी पोचल्यानंतर एक आनंद वेगळा असतो. आज राजापूरला सुद्धा जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं ना. मायापूरला बघा, मायापूरमध्ये जो राजापूर आहे तिथे सुद्धा जगन्नाथांचं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेतो आणि भगवंतांचे ज्ञान प्रार्थना करतो. म्हणजे युट्यूबचे व्हिडिओ खूप व्हायरल होऊ दे, 1 लाख सबस्क्रायबर होऊ दे. जय जगन्नाथ. आता आम्ही पोहोचलो राजापूरच्या पवित्र जगन्नाथ मंदिरात. हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. इथल्या दिव्य जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा महाराणींच्या विग्रहांसाठी मंदिरात प्रवेश करतात. भक्तिमय वातावरणात मनाला स्पर्श करून जातं. शांतता, श्रद्धा आणि भगवंतांची कृपा यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. राजापूरमधील हे पवित्र दर्शन घेताना मनात एकच भावना होती, जय जगन्नाथ. तर मित्रांनो, समोर तुम्हाला मंदिर दिसतोय, हा राजापूरचा जगन्नाथ मंदिर आहे आणि खून शाप विग्रह आहेत बघा. या बाजूला जगन्नाथ, मध्ये सुभद्रा आणि साईडला बलदेव. दर्शन घेऊ शकता तुम्ही. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. छान दर्शन झाला मित्रांनो. आता इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मायांचं दर्शन घेतल्यानंतर इथेच बगीच्यामध्ये प्रभूजींचं प्रवचन आहे. प्रवचन झाल्यानंतर दुपारचा प्रसाद आणि कुठे तिथे खरंच खूप छान दर्शन झालं, खूप छान. जगन्नाथपुरीनंतर आज एक दिव्य स्थान आहे, तो तिथे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मायांचं खूप छान असं मंदिर आहे आणि खूप छान दर्शन झालं. खूप चांगला व्ह्यू आहे. ते समोर लग्नसुद्धा आहेत. खूप नशिबवान असतील ते नवरा बायको दोघं पण, त्यांचं लग्न जगन्नाथ मंदिराच्या समोर होते. जगन्नाथ बलदेव सुभद्रा माया की जय. तर राजापूरच्या मंदिराच्या पाठीमागेच प्रवचन चालू आहे श्रीमान भगवान प्रभूजी यांचा आणि प्रवचन झाल्यानंतर प्रसाद होईल. चला मित्रांनो, प्रवचन झाला श्रीमान भगवान प्रभूजींचा आणि जेवणसुद्धा झालेलं आहे. आता आम्ही निघालो आमच्या रूमवरती. सायंकाळी आम्हाला प्रभुपादांच्या समाधी तिथे जात आहे, तिथे दर्शनाला जायचं समाधी. इथे सर्व रेडी आहेत आणि सर्वांच्या बस निघलेल्या आहेत. आता आमच्यासुद्धा बस निघलेल्या आहेत. बस जाऊया आपण. मित्रांनो, शेवटचा दंडवत करायचा होता भगवंतांना, पण मंदिर फायनल बंद झालेलं आहे. काय करू शकणार, तरी पण इथून नमस्कार करतो. जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय. चला आणि निघतो आम्ही थेट. ते गरुस्तंभ आहे बघा. इस्कॉनचाच एक शॉप आहे इथे. सर्वांनी शॉपिंग केली आता आणि निघालो आता आमच्या मठावरती म्हणजे रूमवरती. खूप शॉपिंग, खूप एकाने मला वाटतं 3,000 रुपये शॉपिंग केले. चला माताजी, खूप शॉपिंग केले. खूप शॉपिंग झाली आमची, खूप म्हणजे खूप. 1 तारखेला झालेला पगार अखेर तो 4 तारखेवर संपलेला आहे. आम्ही निघालो रूमवरती. भगवंता निघतो आम्ही आता. खूप शॉपिंग झाली, खूप चांगल्या प्रकारे. जी कल्याणला करायची ती मायापूरला गेली. बसायला जागा नाही बघा कसं आहे. दिवस खूप चांगले आलेत आमचे. आणि आम्ही आता जाणार आहोत आमच्या रूमवरती, म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं मठ. मित्रांनो, सर्व काय फिरून झाला, फ्रेश झालो. आता आलो आम्ही जेवायला. रात्री सर्वजण बसले तिथे जेवायला. कुपन घेऊ आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे. खूप छान असा वास सुटला प्रसादाचा आणि जेवणाचा कार्यक्रम वगैरे चालू आहे.
आता आम्ही पण आमचं जेवण करून घेतो. सर्व मंडळी बसलेत जेवण, मग आराम करू प्रभूजी ना, मग सकाळी थेट निघू गंगा स्नान करा. इकडे सर्वजण बसले जेवायला. जेवणाला इतका सुंदर वास सुटला आहे मित्रांनो की जाऊ दे, तुम्हाला येणार नाही व्हिडिओमध्ये वास, नाहीतर तुम्ही पण आले असते जेवायला. एवढा सुंदर वास सुटला आहे. आम्ही आता बसतोय जेवायला. मला झालं कधी पोटात जातो 2 घास. मित्रांनो खूप चांगला सुद्धा शाकाहारी जेवण भेटतो इस्कॉनमध्ये. इस्कॉनच्या ट्रिपला याल तर असं तुम्हाला जेवण भेटेल. चपाती, भात, वरण आणि 2 भाज्या आणि स्वीट पण असतो. स्वीट नंतर येईल. खूप छान जेवण आहे, खूप चांगली चव आहे. नक्की या तुम्ही इस्कॉनच्या ट्रिपला यात्रा करा. पैसे किती कमवाल, शेवटी वरती काही येणार नाही, म्हणून यात्रा करा. तर मित्रांनो आमच्या गावचे आनंद मामा आहेत, आमचे मामाश्री आहेत ते, आणि त्यांचा यात्रेमध्ये हा 2रा वर्ष आहे आणि 6वा दिवस आहे. ते दरवर्षी यात्रेला येतात. त्यांना कसं वाटतं त्यांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतून ऐकूया आपण. तर आनंद मामा आग्या माईकच्या हातामध्ये पकडा आणि काय बोलणार तुम्ही यात्रेबद्दल? खरोखर मस्त, एकदम आनंद वाटतो आणि एकदम चांगलं वाटतं या यात्रेमध्ये. दरवर्षी यात्रा निघते आपली दरवर्षी यात्रा निघते, बरोबर आहे? हा, बरोबर तर आहे. यात्रेबद्दल काय बोलणार की यात्रा कशी आणि कशी सफल होते आणि यात्रेमध्ये काय काय प्रसाद कसा असतो? एकदम व्यवस्थित. अजून काय बोलणार तुम्ही? अजून काय बोलणार आहे, याच्याशिवाय दुसरा आहे काय? एकदम आनंद. नाही, मी काय सांगतो, जे यात्रेला येत नाही किंवा खूप पैसा कमवून ठेवतात त्यांच्याबद्दल काय बोलणार? हे वरती घेऊन जाणार आहेत का? काय करणार, त्यांचं शेवटला लास्टला बांधणार आहे, दुसरा काय बोलणार. आलाय, जेवून झाला, आता आलो इकडे जरा फिरायला मार्केटमध्ये. खरेदी करतो जरा सर्वांसाठी. खरेदी चालू आहे. खूप छान मार्केट आहे. खूप छान प्रकारे साड्या वगैरे भेटतात, गोपी ड्रेस भेटतात. खरेदी करून लगेच रूमवर जाऊन तर मित्रांनो खरेदी वगैरे करून आलो. मस्त स्वीट खाल्ला, इकडचा मायापूरचं स्वीट. आणि आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मायापूरमध्ये असलेले तीर्थस्थानी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवले. तुम्हाला दर्शन झालं असेल नक्कीच. तुम्ही नक्की या मित्रांनो मायापूर धामामध्ये आणि आनंद घ्या भगवंतांच्या कीर्तनाचा किंवा कीर्तनात सामील व्हा. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीपीडी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझे जुने व्हिडिओ, खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माते की जय, राधे राधे.